तर बॅग वगैरे पॅक करून गाडीची टाकी फुल करून या शिवजयंतीला आम्ही निघालो किल्ले तोरणागडावरती. तर थोडं पुढे आल्यावर चहा आणि क्रीम रोल खाऊन गाडीला भगवा झेंडा लावून आम्ही परत आमच्या मार्गाला लागलो. वाटेत आम्हाला शिवभक्त ज्योत घेऊन जाताना दिसत होते. नसरापूरपासून थोडं पुढे आल्यावरती आम्हाला एक स्कॉर्पिओ पलटलेल्या अवस्थेत दिसली. त्यामध्ये असणाऱ्या व्यक्तींना दवाखान्यात हलवले होते. लोकांच्या बोलण्यावरून ते सगळे सुखरूप असतील असा अंदाज लावत आम्ही गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या वेल्हे गावात पोचलो. तिथेच गाडी पार्क करून आजची रात्र पायथ्याशीच काढण्याचा निर्णय आम्ही घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता आम्ही गड चढायला सुरुवात केली. सलग 1.5 तास चालून सकाळी 6:30च्या दरम्यान आम्ही गडाचा पहिला दरवाजा बिनी दरवाजाजवळ पोहोचलो. बिनी दरवाजातून पुढे आल्यावर गडाचा मुख्य दरवाजा म्हणजेच महादरवाजा लागतो. महादरवाजाची रचना ही गोमुखी आकाराची आहे, ज्यामुळे शत्रूला दरवाजावरती हल्ला करणं खूप कठीण होत असे. गडावरती कुठे काय आहे याचे मार्गदर्शन करण्यासाठी गडावरती अशा प्रकारचा नकाशा लावलेला आहे. नकाशाच्या आधारे आम्ही हनुमान बुरुजावरती पोहोचलो. इथून झुंजार माचीचा समोरचा भाग आपल्याला बघायला मिळतो. मग काय 0 मिनिटात लोखंडी शिडीच्या आधारे खाली उतरून आम्ही झुंजार माचीकडे निघालो. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी हा किल्ला जिंकून मराठा साम्राज्यामध्ये सामील करून घेतला आणि याचे नाव प्रचंडगड असे ठेवले. पुढे इसवी सन 1704 मध्ये औरंगजेबाने या किल्ल्याला वेढा देऊन तोरणा किल्ला त्याच्या ताब्यात घेतला. पण तो जास्त काळ त्याच्याकडे राहिला नाही, कारण सरनोबत नागोजी कोकाटे यांनी परत तोरणा जिंकून तो स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. गडावरती ठिकठिकाणी पुनर्बांधणीचे काम चालू आहे. तिथून आम्ही थेट बुधला माचीकडे जाण्यासाठी निघालो. बुधला माचीच्या सुरुवातीला कोकण दरवाजा आणि हत्तीमाळ बुरुज आपल्याला बघायला मिळतो. हत्तीमाळ बुरुजावरून बुधला माचीचा समोरचा भाग आपल्याला पाहायला मिळतो. कडक त्या उन्हात थंडगार सरबत घेऊन आम्ही कोकण दरवाजाकडे निघालो. कोकण दरवाजाजवळ आपल्याला डॉगेश भाऊ भेटले. तिथून पुढे आल्यावरती भूक लागल्यामुळे मॅगीचं नियोजन केलं. मग काय एकाच मिनिटात मॅगी बनवून 0 मिनिटात खाऊन मोकळे झालो आणि पोहोचलो लकडखान्याजवळ. तिथे थोडा आराम करून समोरचा व्ह्यू बघण्यासाठी आम्ही महादरवाजाच्या बुरुजावरती पोहोचलो. इथून समोर असलेले गुंजवणे धरण आपल्याला पाहायला मिळते. तर चला तर मग तोरणा किल्ल्याला डोळ्यात सामावून आम्ही गड उतरायला सुरुवात केली. आता बघून खरंच विश्वास होत नाही की आपण सकाळी त्या तिकडून आलो आहोत.